उत्साहात आनंदात पार पडलेले आहे। परंतु एक त्रुटी राहिली असं मला वाटतं, पोलिसांनी जो बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे त्याचा कुठेतरी अतिरेक झाल्यासारखा वाटतो आणि भाविक या महाकुंभाचा आनंद घेण्यापासून थोडे दूर राहिलेले। पुढच्या वेळेस पोलीस यंत्रणेने आणि प्रशासनाने घ्यावी। निश्चितपणाने हा भाविकांसाठी असणारा हा महाकुंभ आहे आणि भाविकच याच्यापासून दूर आहे, ही काही चांगली घटना नाही। म्हणून प्रशासनाने याच्यापासून बोध घेऊन पुढच्या वेळेस भाविकांना जास्तीत जास्त संख्येने या महाकुंभामध्ये समावेश करून घ्यावा, एवढं या ठिकाणी सांगतो। परत एकदा महाकुंभाच्या या महापर्वणीच्या दिनी नाशिककरांना शुभेच्छा देतो। और इसका जो है ना कैश में करवाना पड़ेगा वहाँ पे, और अगर प्रिंट करना होगा ना तो आप लेने के समय कैश पेमेंट करना पड़ेगा। हाँ मैं हूँ वहाँ पे। नाशिकचे लाडके खासदार आपल्याबरोबर आहेत, हेमंत आप्पा बोलतोय। आप्पा, आपण या ठिकाणी शाही स्नानाला भेट दिली, कशा प्रकारे वाटतं? अतिशय थाटामाटामध्ये आणि खूप उत्साहाच्या वातावरणामध्ये नाशिककरांनी सर्व साधू महंतांचं स्वागत केलं। मी आखाड्यातील सर्व साधू महंतांनी शाही स्नान आता आटोपलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं प्रशासनाने नियोजन केलेलं आहे। काही प्रमाणामध्ये या ठिकाणी बंदोबस्त थोडा कडक केलेला अशा बऱ्याचशा लोकांची प्रतिक्रिया आहे आणि याच्यामध्ये काहीतरी बदल करावा यासाठी आपण प्रशासनाने स्वरूपामध्ये सांगू। त्यामध्ये थोड्या प्रकारे बदल करून जास्तीत जास्त लोकांना यामध्ये सहभागी होता यावं। सर्व साधू महंतांच्या साक्षीने या ठिकाणी शाही स्नानाचा सोहळा पार पडला आणि धार्मिक वातावरण या ठिकाणी आहे। काय रामचंद्राच्या आम्ही शिवसेनेच्या वतीने तर हीच प्रार्थना करू की संपूर्ण देशाला, महाराष्ट्र राज्यातील सर्व जनतेला सुख समृद्धी आणि भरभराटी लाभो। या देशावरचं दुष्काळ आणि गरिबी लोकांना नोकऱ्या, महिलांचं सक्षमीकरण अशा अनेक स्वावलंबी जगामध्ये देश होईल अशा प्रकारची प्रार्थना या ठिकाणी असते। धन्यवाद। देव आपल्यासोबत नाशिकचे खासदार देशाची दुष्काळी परिस्थिती आणि अशीच लोकप्रतिनिधी करताना दिसते। दैवदुर्लभ असाच हा अत्यंत दैवी क्षण
शाही स्नानाच्या संदर्भाचं मी वर्णन या ठिकाणी करेल. भूतो न भविष्यती देवदुर्लभ जसा मी शब्दप्रयोग या ठिकाणी केला, तर देवांना देखील दुर्लभ असा क्षण आज या गोदावरीच्या पुण्यसलील उत्तर तीरावरती आहे. आणि भारतभरातील जगभरातील आमचे सर्व संत महात्मे आज या ठिकाणी स्नानाला आले. आणि सर्वात प्रथम स्नान करण्याचा जो मान आमच्या आखाड्याचा असतो तो निर्वाणी आखाड्याने या ठिकाणी प्रथम स्नान या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यानंतर दिगंबर आखाडा या ठिकाणी स्नान करतो आणि आता थोड्याच वेळात निर्मोही आखाडा या ठिकाणी स्नान होऊन सर्व संत महात्म्यांचे स्नान या ठिकाणी संपन्न होतील आणि घाट हे भाविकांकरता खुले करून जातील. मागच्या कुंभमेळ्यात आणि या कुंभमेळ्यात काय फरक आहे? या कुंभमेळ्यामध्ये कृपा करून अशा पद्धतीने भाविकांची विशेषतः आमच्या नाशिककरांची जी इच्छा आहे की स्नानाला सर्वांनी यावं, तर त्यांची गैरसोय होता कामा नये. बंदोबस्त आपण आवश्यक ठेवावा. तुमच्या बंदोबस्तामध्ये आम्ही सहकार्यच करीत आहोत, परंतु कुठेतरी अतिरेक होते असं मला वाटतं. सगळ्या नाशिककरांसाठी मला वाटतं ही आनंदाची बातमी असेल, कारण सगळेच जण सकाळपासून या गोष्टीवर विचार करतायत की बंदोबस्त आहे की बंदी. त्यामुळे कर्फ्यू लागल्यासारखं वातावरण काही वेळ वाटत होतं. तर अच्छी व्यवस्था करने के बाद कहीं भी फेंक रहे हैं, कहीं भी थूक रहे हैं, कहीं भी कुछ कर रहे हैं. अभी चालू नहीं हुआ, चालू हो रहा है. अच्छा व्यवस्था किया है. कचरा बाहर गंदा किया है. इसके अंदर कोई आदमी गया है क्या? समजेल किंवा यांनी सुद्धा टी व्हीवरती आता सांगितलंय आणि अनाऊन्स पण केलं. पालकमंत्र्यांनी अनाऊन्स केलं किंवा भाविकांना सोडा, भाविकांची सर्व खालच्यांचे
यहाँ की व्यवस्था के ऊपर हम लोग कुछ बनाने आए हैं। आप लोग नासिक से? अच्छा, बॉम्बे से। सेवा करने आया बजरंगदास बापाना भंडाराમાં અમે સેવા કરવા 30 દિવસ આવ્યા और 20 તારીખે 20/9 મેળો પૂરો થાય ત્યાં સુધી રહેવાના यहाँ कितने आदमी का खाना डेली बनता है? डेली कितने लोग वो तो वो रोज का 10 से 12,000 लोग खाना खाए हैं। कितने दिन से चल रहा है ये? वो 20/9 अच्छा, 20/9 से, मतलब 20 दिन हो गए? 20 दिन हो गए। हाँ, वही 20 दिन ज़्यादा हो गया। 1 महीने का समय है। ओके, थैंक यू। शिल्पी घेतो काही आपण जे वेगवेगळे घाट तयार केले तिथे गर्दी चांगली केलेली आहे 100% तुमच्या वेळेस शहरातल्या गरीब लोकांना निवड करता येईल या जो यहाँ पे आए और जिन्होंने इसमें पूरा कोऑर्डिनेशन किया। नासिक और त्र्यंबकेश्वर कुंभ से मेरे सहयोगी तेजस पस्ते और परी के साथ योगेश कुमार
आज अतिशय उत्साहाचं वातावरण आहे, अतिशय जल्लोष आपण या ठिकाणी बघता. आज पहिलं स्नान शाही स्नान या ठिकाणी तर संपन्न झालेलं आहे. सर्व साधू संत महंत अतिशय उत्साहात वाजत गाजत रथावर आरोहून या ठिकाणी अनेक सर्व नाशिककर बघतायत, सर्व भक्तगण बाहेर गावून या ठिकाणी बघतायत आणि त्यांनी शाही स्नान या ठिकाणी केलं आहे. त्र्यंबकेश्वरलाही सकाळी झालं 3 वाजेपासून तर 7 वाजेपर्यंत आणि इथे 7 वाजेपासून तर अजून हे स्नान या ठिकाणी सुरू आहे. सर्व एकंदरीत जल्लोष बघून सर्वांचा उत्साह बघून तर माझ्याकडूनही राहलं गेलं नाही आणि म्हणून मी सुद्धा सर्वांच्या आग्रहास्तव आणि माझ्या मनात सुद्धा होतं आणि म्हणून मी एक स्नान मी या ठिकाणी रामकुंडामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. बहुतेक ठिकाणी जे बॅरिकेडिंग करण्यात आली ते नाशिककरांना मोठी पायपीट करायला काही मिरवणूक आहे जवळून बघायचा योग त्यांचा होता पण तो होत आहे काही प्रतिक्रिया नागरिकांनी नाही. अशा काही तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत, नागरिकांनी केल्या, पत्रकारांनी केलेल्या आहेत. निश्चित त्याची दखल मी या ठिकाणी घेतलेली आहे. आजच संध्याकाळी सर्व आटोपल्यावर मी शेट्टी साहेब संबंधित अधिकारी आम्ही या ठिकाणी बसून पुढची जी पर्वणी 13 तारखेची ती अतिशय मोठी पर्वणी आहे. खूप अलर्ट गर्दी त्यावेळेला होणार आहे. ही पहिली पर्वणी इथे गर्दी कमी राहणार नाही, परंतु दुसऱ्या पर्वणीला तिसऱ्या पर्वणीला गर्दी खूप मोठी असते. त्यावेळेला आम्ही मात्र नियोजनामध्ये कुठलीच चूक होऊ देणार नाही. सर्वांना या मेळा आहे, कुंभमेळा आहे, त्याच्यात भाग कसा घेता येईल, तो जवळून कसा बघता येईल त्यासाठी आम्ही नियोजन करतो. बहुतेक भागात जो आहे दुष्काळ आहे आणि दुष्काळाची जी परिस्थिती ती निर्माण झाली आहे अशात तुम्ही काय इच्छा व्यक्त केली हे सर भाऊ जो दुष्काळ आहे महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही आज गोदावरीमध्ये स्नान केलं काय इच्छा व्यक्त केली? नाही, निश्चित या राज्यामध्ये खूप दुष्काळ आहे. म्हणजे मराठवाड्यामध्ये विशेष करून उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ आहे. शेतकरी मोठ्या अडचणीमध्ये सापडलेला आहे. निश्चित देवाजवळ हीच प्रार्थना केली की आता आमच्या शेतकऱ्याला कुठेतरी दिलासा मिळू दे. पाऊस कमी झालेला आहे, खूप कमी झालेला आहे. मराठवाड्यामध्ये धरणामध्ये फक्त 5% पाणी या ठिकाणी आहे. प्यायला पाणी नाही, शेतीला पाणी नाही, जनावरांना पाणी नाही, काही ठिकाणी चारा नाही. 7-8 जिल्ह्यामध्ये परिस्थिती अतिशय गंभीर आहे. मी परमेश्वराला या प्रसंगी हीच प्रार्थना केली की आता वरुण राजाला सुद्धा खुश राहू दे, चांगला बाबा बरस, चांगला पाऊस या ठिकाणी पडू दे, जेणेकरून या राज्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे, हा कसा मार्गी लागेल, हा कसा संपेल, त्यासाठी मी प्रार्थना करतो. की शेतकऱ्यांचे प्रश्न चांगल्या प्रकारे मार्गी लागू नये अशी इच्छा पालकमंत्री गिरीश महाजन, कपिल भास्कर, IPL नाशिक महापालिकेच्या नाशिक शहरामध्ये कुंभमेळा होत आहे. आज पहिली पर्वणी या ठिकाणी संपन्न होत आहे. प्रशासनाने व्यवस्थापनाची व्यवस्था अशी चांगली केली, परंतु भाविकांना जे काही रामकुंड जे महत्त्वाचे जे ठिकाणे
त्या ठिकाणी येऊन देण्यासाठी जो काही पोलीस खात्याने किंवा प्रशासन जो काही अतिरेक केलेला आहे, त्यामुळं नागरिक किंवा जो भाविक आहे या ठिकाणी येण्यापासून वंचित राहिलेले आहे. आणि जी मागच्या कुंभमेळ्याची काही गर्दी होती तिच्या 25% सुद्धा गर्दी 25% गर्दीसुद्धा त्या ठिकाणी दिसून येत नाही. म्हणजे नाशिकचा नागरिक जो भाविक आहे तो सुद्धा या याचा परवानगीपासून वंचित राहिला असं म्हटलं वावगं ठरणार नाही. बाहेरून येणारा जो काही भाविक आहे त्याला 10-12 किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणी अडवलेलं आहे. आणि त्याची जी झालेली गैरसोय, या गैरसोयमुळे या ठिकाणी तो येऊ शकत नाही. आणि घाटाचे जे काही नाशिक रोड घाट बांधल्यामुळे भाविकांना अनेक ठिकाणी जावं लागतं. म्हणजे मुख्य महत्त्वाचं ठिकाणी रामकुंड त्या ठिकाणी येण्यापासून त्यांना वंचित ठेवलेलं आहे. या गोष्टीचा पुढच्या परवानगी दृष्टीने उपयोग होणं गरजेचं आहे. जे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बॅरिकेडिंग केलेलं आहे हे बॅरिकेडिंग काढणं गरजेचं आहे. कारण भाविक त्या ठिकाणी येऊ शकत नाही. ही व्यवस्थापनाची मुख्य या ठिकाणी चूक झालेली असं म्हटलं वापरतात. फ्लायओव्हरवरून सुद्धा नागरिकांना खूप दूरपर्यंत चालावं लागलं. दुसऱ्या परवानगीत शासन याची सुधारणा करणार का? निश्चितच या ठिकाणी खूप मागचा अनुभव घेता यावेळेस त्यांनी तशा प्रकारचं नियोजन केलं होतं, परंतु बरेचसे भाविक या ठिकाणी यात सहभागी होऊ शकलेले आहे. निश्चितपणे या येणाऱ्या दोन्ही परवान्यांमध्ये याच्यामध्ये बदल करण्याचं आम्ही सुचवणार आहोत. कारण खूप भाविक आम्ही आता फ्लायओव्हरवरून आलो तर लांब चालण्यामुळे वृद्ध लोकांना तिथे त्रास झाला आणि ॲम्ब्युलन्स करून त्यांना बऱ्याच अंतरावर ठेवण्यात आलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी येईपर्यंत अनेक वयोवृद्ध लोकांना अशक्य होत आहे आणि म्हणून निश्चितपणे याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये बदल करण्याचं आम्ही सुचवणार आहोत. आणि पत्रकारांसाठी व्हेकल पार्किंग केले होते. आम्हाला अपेक्षा होती की आम्हाला रामकुंडापर्यंत कव्हरेजसाठी येता येईल, पण त्याच्यात काही बदल करणार या अगोदर या संदर्भामध्ये प्रशासनाचे जिल्हाधिकारी यांनी या संदर्भातली बैठक घेतलेली होती माझ्या माहितीप्रमाणे. त्यामध्ये तुम्ही होता का नाही मला माहीत नाही, परंतु तशा सूचनाही आम्ही त्यांना करू. महानगरपालिकेचे महापौर, नगरसेवक, सर्व महानगरपालिकेचे अधिकारी आणि प्रशासन यांनी एक चांगल्या रीतीने या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. अनेक साधू महंतांनी या शाही स्नानाचा आनंद घेतला आहे. पोलिसांनी या ठिकाणी लोकल जे स्थानिक जनता आहे त्यांना या ठिकाणी त्यांना येण्यासाठी मज्जाव केलेला आहे. तर पुढच्या पर्वणीमध्ये स्थानिक नागरिकांना सुद्धा या पर्वणीमध्ये सामोरं जायचं मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो. एकंदरीत जे प्रशासनाचं आणि पोलिसांचं नियोजन करत होते त्यावेळेस कोणताही राजकीय पुढारी त्या नियोजनामध्ये कुणी आवाज उठवला नाही किंवा त्यामुळे हा जो पहिला शाही पर्वणी सोहळा आहे तो अशा प्रकारे कुठल्याही पक्षानं कुठल्याही नेत्यानं नियोजनामध्ये हस्तक्षेप केलेला नाही आहे. सर्व प्रशासन आणि पोलिसांनीच नियोजन केलेलं आहे. अनेक चांगल्या प्रकारचं शाही स्नान या ठिकाणी झालेलं आहे. साधू संतांनी
व्यवस्था अच्छी है और जब शाही स्नान में तो भीड़ होती है, बिना भीड़ का तो अच्छा भी नहीं लगेगा, इसलिए बंदोबस्त तो होना चाहिए क्योंकि पब्लिक जो बाहर से आती है प्रदर्शनी देखने के लिए आती है और ये मेला का अगर प्रदर्शन नहीं करेगा तो हमारे सनातन धर्म का एक इमेज भी नहीं जाएगा। इसलिए भीड़ कोई ज़्यादा नहीं है, इतना तो अखाड़े के साथ में उनके नागा सन्यासी होते ही हैं और इसमें और कोई बात नहीं। व्यवस्था भी सरकार की प्रशासन की तरफ से हाँ संतुष्ट है, कोई किसी तरह की परहेज की बात नहीं और प्रशासन बहुत अच्छा काम किया है। पालक मंत्री जी की जिम्मेदारी जो थी वो सारे मूलभूत सुविधाओं का उन्होंने बड़ा ध्यान दिया और सभी संत उनसे संतुष्ट हैं। शुक्रिया। तो कुल मिलाकर जो प्रशासन इकाइयाँ हैं उसकी जो परफॉर्मेंस जो उन्होंने किए हैं उससे कहीं ना कहीं जो श्रद्धालु हैं, चाहे वो पुरुष हो चाहे वो महिला, उनमें एक तरह की संतुष्टि हमें दिखी और कुल मिलाकर अगर उस आधार पर अगर आकलन किया जाए तो नासिक और त्र्यंबकेश्वर में होने वाला यह निश्चितच मला असं वाटतं प्रशासनाला सांगून आणि त्यामध्ये बदल करण्यात पुढीलही अजून 2 परवान्या शिल्लक आहे आणि त्यामध्ये साधारणतः कोणकोणते फेरबदल या पहिल्या परवान्याच्या माध्यमातून आपल्याला समोर दिसत आहे आणि ते बदल करणार आपण बरं द्या. मला असं वाटतं का या सिंहस्थ कुंभमेळ्याला देशभरातून भाविक येतात आणि म्हणून त्यांच्या नियोजनासाठी सगळ्यांना जवळात जवळ येण्याचे ठिकाणं बदलावे लागतील असं मला वाटतं. कारण आता आपण जर बघितलं तर नाशिक रोडच्या भाविकांना येण्यासाठी कुठल्याही प्रकारची सोय नाही आणि 15 किलोमीटर आणि प्रत्येकाची भावना रामकुंडामध्ये स्नान करण्याची असते म्हणून मला असं वाटतं की त्याच्यासाठी थोडी बदल करण्याची आवश्यकता आहे. एकीकडे सेना भाजपाची सत्ता होती, हा कुंभमेळा फार मोठ्या प्रमाणात आणि भव्य दिव्य होईल असा एक हे होता, परंतु पाहिजे त्या प्रमाणात यशस्वी होताना दिसतोय, परंतु गर्दी किंवा जे साधू माणसांचं हे आहे काय मागच्या वेळेचा झालेला एक नाशिक ज्याप्रमाणे कुंभमेळ्यासाठी एक ब्रँड व्हायला पाहिजे होता, नाशिक एक वेगळ्या ठिकाणी स्थानावर जायला पाहिजे होतं, त्या काही कमी पडलं असं प्रशासन वाटतं. निश्चितच ज्या प्रकारे जी ब्रँडिंग नाशिकची व्हायला पाहिजे होती ती काही प्रमाणामध्ये कमी झाल्याचं कारणामुळं मला असं म्हणजे त्यामध्ये प्रामुख्यानं जे नियोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये बऱ्याच लांब पार्किंग ठेवण्यात आलेली आहे आणि म्हणून बऱ्याचशा भाविकांना येण्यासाठी नियोजन व्यवस्थित झालेलं नाही. याच्या पुढच्या परवान्यांना याच्यामध्ये बदल करावेत असं मला
भाविकांसाठी महत्त्वाच्या सूचना. नाशिक कुंभमेळ्यामध्ये आलेल्या सर्व भाविकांना नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे सहर्ष स्वागत करण्यात येते. महत्त्वाच्या सूचना. भाविकांसाठी महत्त्वाच्या सूचना. नाशिक कुंभमेळ्यामध्ये आलेल्या सर्व भाविकांना नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे सहर्ष स्वागत करण्यात येते. येणाऱ्या भाविकांची संख्या होती तर आमचा एक अंदाज सुद्धा मला वाटतं चुकलेला आहे. आम्हाला वाटतं 25-30 लाख रुपये आपल्याला करून या ठिकाणी होतील, पण तो आज वृक्षाबद्दलचा सण आहे आणि त्यामुळे येणाऱ्या भाविकांनी गुजरातमध्ये थोडा आराम झाला आणि त्यामुळे भाविकांची संख्या थोडी कमी झाली. मोठ्या संख्येच्या मनाने आम्ही ठिकाणी सगळी फिल्डिंग लावलेली होती, सगळी रचना केलेली होती, चुकली. मला वाटतं या पुढच्या काळामध्ये 13 तारखेला ही सर्वात मोठी पर्वणी 13 तारखेला आपली होणार आहे, तेव्हा अलोट गर्दी या ठिकाणी होईल. त्यावेळेला मात्र कोणाची या ठिकाणी कुटुंबणा होणार नाही, कोणाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने आम्ही नियोजन करतो. सर रस्ते आज परत 12 वाजता रोड आता सध्या क्लोज कर्मचारी आहेत. महानगरपालिका दिगंबर ते ऑलमोस्ट पोहोचले.
लोकांनी झालं पण पब्लिक कुठली आहे युपी आता प्रत्येकाच्या गाड्या वगैरे झाल्या ना ठीक आहे आम्हाला ठीक आहे आता हे म्हणता की मागच्या वेळेस तो ॲक्सेस पण होता त्यांना थेट शहरात येण्याचा यावेळेस काय झालं की सिन्नर फाटा कुठंतरी लांब अडवलंय आम्ही तिथे आलो ना इतरच असतं सुबह हम लोग जब आए ना पहिला जब हम लोग उतरे ना घाट पे तो कोई नहीं तीसरी दूसरी केराची नदी जोड़ना है बनारस अमावस्याची प्रयाग में क्या होता है जो शाही सजी है ना उसके बैरिकेड पर लगभग खड़ी रहेगी तो जो शाही का दर्शन होता है उसका आनंद होता है उसमें कहने होती है काही मिरवणूक मार्गावर फर्स्ट छोटी डीप इज टेकन बाय श्री महंत धरमदास महाराज ऑफ निर्वाणी आखाडा नाही पण एक जे मला दिसलं ना सुरुवातीला महाराजी नंतर आले धरमदास महाराज ज्ञानदास महाराज सुरुवातीला होते त्यांचं एकदम असं काही स्वागत करण्यात आलं इथं प्रत्यक्षात एकदम जोरात म्हणजे मी या बोललो ना तुला की म्हणलं धरमदास महाराज दिसत नाही महाराज आल्यानंतर पण ते बाजूला उभे राहिले ना ते पात्रात नाही उतरले हां बाजूला उभे राहिले पात्रात नाही उतरले अगर ज्ञानदास जी भी अगर आए ना पहले भी आए ना पात्रात नाही उतरले क्या रहता है मैं आपको बताता हूँ लोगों को प्रोसेस ही मालूम नहीं डीप नहीं लिया हाँ खड़े रहे जब हम लोग आए तब स्नान धरमदास महाराज आल्यानंतर धरमदास महाराज आम्ही पूजन केलं आणि मग आम्ही स्नान केलं मग सुरू झालं आता त्याच्यात गंमत अशी काय प्रोसेस असते ते तुम्हाला लोकांना लक्षातच येत नाही अखाड़े का काम होता है कि जो बाकायदा जो खालसे हैं उनको बाय प्रोसेस यहाँ लेके आना है तो इसलिए वो रथ पे नहीं बैठते ना पैदल चलते पण इथं आल्यानंतर काय होतं म्हणजे ते जे त्यांचं जो इथे आलो ना आपण आम्ही जेव्हा पहिल्यांदा आलो तो निशाणचं पूजन होतं निशाणवरती हनुमानजी महाराज पहिले असतात हनुमानजी महाराजांचं पहिले तिथे स्नान होतं आणि मग आमचं स्नान होतं एकीकडे नाशिक ज्या पद्धतीने ब्रँड व्हायला पाहिजे होता नाशिकची एक वेगळी ओळख व्हायला पाहिजे होती या झालेली नाही हे सर्व नाशिकवाल्यांनी गमवली असं काय वाटतं बघा आजचा हा पहिला दिवस आमची पहिली पर्वणी आहे आणि आज रक्षाबंधनाचाही आपल्याकडे सण आहे पाठीमागे गुजरातमध्ये काही ते काही वातावरण बिघडलेलं होतं त्याचाही परिणाम या ठिकाणी दिसून येतो परंतु हा सण वर्षभर साजरा होता मला वाटतं दररोज हजारो लाखो भाविक या ठिकाणी येते आणि यावर मर जाएगा बाबा की और बोलो
बैलगाड्यांनी शाही स्नान केलेले आहे. आता नागरिकांकरता खुलं केलेलं आहे. संत महंत श्री श्री महंत महामंडलेश्वर जगद्गुरू यांनी सर्वांनी शाही स्नान केलेलं आहे. आता या महाराष्ट्रावर जो दुष्काळाचं सावट आहे ते कमी होईल असं भगवंतापाशी प्रार्थना करतो. शाही स्नानाने सगळ्यांना आनंद मिळो, सगळ्यांचं जीवन मंगलमय व्हावं अशी शुभेच्छा देतो. माझा दुसरा प्रश्न असा आहे जो मी बगल जिल्हा पण विचारला की महंत खूप खुश आहेत. म्हणजे ते म्हणतात की हरिद्वार बनारस कुठल्याही कुंभमेळ्यापेक्षा नाशिकची सोय चांगली आहे, पण नाशिकचे लोकल नागरिक मात्र नाराज आहे की साधूंचं दर्शन आम्हाला काही घेता आलं नाही, तसं नाही झालेलं. नाशिकच्या नागरिकांना आनंद आहे. नाशिक स्वच्छ झालेले आहे. नाशिक मूलभूत गरजांपासून वंचित होतं ते पूर्ण केल्या गेलेलं आहे. साधुग्राम 20% साधुग्राममध्ये काम झालेलं आहे. मूलभूत गरजांकरता 80% काम नाशिकचे रिंग रोड सर्व परिस्थिती चांगली आहे. मूलभूत गरजांची सगळ्या गरजा पुरवल्या गेलेल्या आहेत. आणि जो तुमचा प्रश्न आहे, आज गुजरातकडनं येणारी लोक आले नाही, तिकडे थोडंसं वातावरण खराब असल्यामुळे आज राखी पौर्णिमा आहे. रक्षाबंधनच्या दिवशी बरेच जण बहिणीकडनं राखी बांधायला जातात आणि आता थोड्या वेळाने सगळ्या नागरिकांचा जनसमुदाय महासागरासारखा उलटे रामकुंडामध्ये सगळे शाही स्नान करतील आणि आपल्याकडे तुम्हाला दिसेल आता तुमच्या याच्यावर. धन्यवाद. आपल्या सियावर रामचंद्र की पहिला दिवस या ठिकाणी संपन्न होत आहे. अनेक नागरिकांना गेल्या सिंहस्थाच्या तुलनेत यावर्षी जो सिंहस्थ आहे लोकांच्या मनात एक भीती निर्माण झाल्यामुळे म्हणा किंवा जास्त लोक येतील या म्हणा प्रशासनाची काही थोडीशी भीतीचं वातावरण निर्माण केल्यामुळे म्हणा जो भाविक वर्ग यायला पाहतो या ठिकाणी यावेळेस कमी दिसून येतो आहे. व्यवस्थापन प्रशासनाने चांगल्या प्रकारे केलेले, यात कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडनं काम शिल्लक राहिले नाही. परंतु एक मनात लोकांच्या मनात भीती निर्माण केल्यामुळे म्हणा भाविकांचा जो काही उत्साह या ठिकाणी कमी दिसून येतो आहे. आणि घाट जो रामघाट यापासून अनेक लोकांना येण्यापासून प्रवृत्त केलेलं आहे. जसं नाशिक रोडपासून तर इथपर्यंत लोकांना येऊ देत नाही. म्हणजे इथं जे महत्त्व आहे ते महत्त्व या ठिकाणी कमी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला म्हटलं वावं. स्वच्छ गोदा सुंदर गोदा या उद्देशाने आम्ही काम करत आहोत. यावेळेस वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक ACPला ग्रीन गोदानी बॅक साईडला 5 स्वयंसेवक दिलेले आहेत. त्यांच्या आडी अडचणींना मदत करणे, संपूर्ण परतीच्या प्रवासाचं नियोजन ग्रीन गोदानी पोलीस डिपार्टमेंटला अतिशय मोलाची मदत केलेली आहे. विविध संघटनांनी एकत्र येऊन हा केलेला उपक्रम खऱ्या अर्थाने नाशिककरांसाठी केलेला आहे. कारण की अतिथी देवो भव या अतिथीचं आपण योग्य ते काळजी घेतली पाहिजे. या उद्देशाने आम्ही हा सर्व संकल्प केला आणि त्याला बऱ्यापैकी यश आलं असं म्हणायला काय हरकत नाही.
नाशिककरांनी अतिशय उत्स्फूर्तपणे या कुंभमेळ्याचं स्वागत केलेलं आहे आणि वर्षभर हा मेळावा या ठिकाणी सुरू राहणार आहे आणि म्हणून आपलं सर्वांची संस्कृती आलेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य करणं आणि नाशिककर ते उत्स्फूर्तपणे करतील आणि हा कुंभमेळा जगाच्या पाठीवर यशस्वी करून दाखवतो. जास्तीत जास्त सहकार्य पोलिसांना आणि प्रशासनाला करून हा कुंभमेळा यशस्वी करावा अशी मी सगळ्या भाविकांना विनंती करतो. नाशिककरांसाठी काय सांगतो? नाशिककरांसाठी अशी एक आज पोलीस प्रशासनाने जरी बॅरिकेडिंग मोठ्या प्रमाणात केलेलं असेल तरी आज शाही स्नान सर्व आखाड्यांचे झालेले आता भाविकांसाठी ते मार्ग मोकळे करतील अशी मी प्रशासनाकडे अपेक्षा व्यक्त करतो.